आपल्याला काइन मास्टर या ॲप्सद्वारे व्हिडिओ निर्मिती करायची आहे बघा। या ठिकाणी मी काइन मास्टर या ॲप्सला टच केल्यानंतर या ठिकाणी ही स्क्रीन अशी आलेली आहे। आता या ठिकाणी हे जे प्लसचं चिन्ह आहे, या प्लसचं चिन्हावर मी टच केल्यानंतर या ठिकाणी 3 वर्तुळ आलेले आहेत। आता गेट स्टार्ट वर मी टच करणार, तर त्यानंतर हे असे ऑप्शन आले आहेत। आता मी कोपऱ्याला जे दिसते आहे ओके बटन, या ओके बटनला मी टच करणार आहे। आपल्या मोबाईल मध्ये जे काही फाईल असतील त्या या ठिकाणी फाईल आलेल्या आहेत। आता मला चित्र आणि शब्द याचा व्हिडिओ बनवायचा असल्यामुळे आता मी प्रथम बॅकग्राऊंड निवडणार आहे। बॅकग्राऊंड निवडल्यानंतर या ठिकाणी बघा बॅकग्राऊंड निवडतोय मी। आता मला जे जे आवश्यक असेल ते बॅकग्राऊंड मी या ठिकाणी शक्य तेवढे निवडणार आहे। आपल्याला नंतर डिलीट सुद्धा ते करता येतील। आता मी नेक्स्ट बटनवर पुन्हा टच करणार। आता या ठिकाणी आपल्या मोबाईल मध्ये त्या ॲप्स मधले जे थीम असतील त्या थीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत। आता यामधली कुठली एक थीम आपल्याला निवडायची आहे। आता मी बघा या ठिकाणी थीम निवडतोय। थीम निवडल्यानंतर या ठिकाणी मी पुन्हा नेक्स्ट वर जाणार। या ठिकाणी पुन्हा 3 ऑप्शन आलेले आहेत, ओपनिंग, मिडल आणि एंडिंग। जर आपल्याला काही टायटल वगैरे टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो, पण मला ते नको असल्यामुळे मी नेक्स्ट बटन वरती जाणार। आता या ठिकाणी म्युझिक मधले जे काही गाणे वगैरे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, मला ते नको असल्यामुळे मी पुन्हा नेक्स्ट वर जाणार। नेक्स्ट वर गेल्यानंतर आता हे या ठिकाणी हे आलेले आहे बघा आपलं स्क्रीन बोर्ड। पुन्हा आपण जे बॅकग्राऊंड या ठिकाणी निवडले आणि या थीम मधले जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे खाली ट्रॅव्हल्स दिसतंय बघा, यावरती मी टच केल्यानंतर मला हे डिलीट मारायचं आहे। तर या डाव्या कोपऱ्याला बघा डिलीटचं बटन आहे, मी याला डिलीट मारलेलं आहे या ठिकाणी। आता मला या व्हिडिओला टायटल द्यायचं आहे। आता बघा या ठिकाणी हे जे टायटल टेक्स्ट गोज हेअर यावरती मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा इफेक्ट सेटिंग आलेला आहे। आता या ठिकाणी मला चित्र आणि शब्द हे नाव टाकायचं आहे बघा। आता मी या ठिकाणी हे नाव टाईप करणार आहे। आता या ठिकाणी मी मला हा फॉन्ट बदलायचा आहे म्हणून मी ए वर टच करणार आणि नंतर यामधला जो फॉन्ट मला चांगला वाटतोय तर मी या ठिकाणी निवडणार आहे। ओके केल्यानंतर पुन्हा मी ओके करणार आहे। आता या ठिकाणी इफेक्ट सेटिंग वर दाखवलेला आहे बघा। आता या ठिकाणी टच केल्यानंतर या क्लिप इफेक्ट मध्ये वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी आलेले आहेत। आता या ठिकाणी बघा जे फॉन्टचे काही ऑप्शन आहेत ते बेसिक टायटल इफेक्ट आहे, नंतर फॅमिली आणि मोर टायटल इफेक्ट आहे। आता मी या मोर टायटल इफेक्ट वरती टच केल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी पुन्हा अजून ऑप्शन आलेले आहेत। मी एक चेक करून बघितल्यानंतर मला वेगवेगळे फरक या ठिकाणी दिसणार आहे। आता चित्र व शब्द हे मी निवडलेलं आहे। आता मी ओके बटनवर या ठिकाणी क्लिक करणार। क्लिक केल्यानंतर आता आपण टायटल या ठिकाणी दिलेलं आहे, आपलं नाव वगैरे जर टाकायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी टाकता येईल। तर नाव टाकण्यासाठी आपल्याला बघा या हे जे राऊंड आहे या राऊंड मधलं जे 4 इफेक्ट या ठिकाणी दिलेले आहेत, लेयर आहे, मीडिया ब्राउझर आहे, ऑडिओ आणि व्हॉइस आहे। आता मला लेयर वरती जावं लागेल। या ठिकाणी पुन्हा त्यामध्ये 4 ऑप्शन आलेले आहेत। आता मला नाव टाकायचं आहे, तर मी टेक्स्ट वरती जाणार। टेक्स्ट वर गेल्यानंतर मी माझं नाव या ठिकाणी टाईप करणार आहे। या ठिकाणी मी नाव टाईप केलेलं आहे, या ठिकाणी ओके बटन दाबलेलं आहे बघा। आता या ठिकाणी हे नाव आलेलं आहे, मला खालच्या साईडला खालच्या बाजूला हे नाव टाकायचं आहे। त्याचा फॉन्ट मला बदलायचा आहे। फॉन्ट बदलल्यानंतर बघा या ठिकाणी ओके बटन दाबलेलं आहे मी, आणि याचा कलर सुद्धा मला टेक्स्ट कलर चेंज करायचा आहे। तर मी या टेक्स्ट कलर वरती जाणार। या ठिकाणी उजव्या बाजूला ऑप्शन आपल्याला दिसत आहेत टेक्स्ट कलर। आता मला चेंज करायचा आहे, मला येलो कलर या ठिकाणी याला द्यायचा आहे। मी येलो कलर वर टच केल्यानंतर पुन्हा ओके बटन दाबलेलं आहे।
आता या ठिकाणी याला इन ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशन हे आपल्याला देता येईल बघा. या ठिकाणी इन ॲनिमेशन मी याला देतो आहे साइड अप म्हणून. आता याचे ड्युरेशन आहे, टायमिंग जे आहे टायमिंग मला चेंज करायचं आहे. आणि ही जी खाली लेअर दिसते आहे बघा, याला आपल्याला लांबवता येईल, वाढवता येईल. याला वाढवल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा मी खालच्या लेअरवर टच केल्यानंतर मला आउट ॲनिमेशन या ठिकाणी देणार आहे. मी खाली आता स्केल डाऊन याचं सुद्धा आम्ही ड्युरेशन ठरवणार आहे. या ठिकाणी आता बघा, आता हा व्हिडिओ आपला चालू झालेला आहे. या ठिकाणी आता आपल्या व्हिडिओचं टायटल आहे चित्र व शब्द. आता मला चित्र निवडायचे आहेत बघा. चित्र निवडायचे असल्यानंतर मला या लेअर वरती जावं लागेल. आता मी या ठिकाणी याला थांबतोय आणि लेअर वर जाणार. या लेअर मध्ये इमेज, स्टिकर, टेक्स्ट आणि ड्रॉइंग. आता माझी इमेज हे या गॅलरी मध्ये आहे असल्यामुळे आता मला पक्ष्यांचे चित्र या ठिकाणी टाकायचे बघा. या ठिकाणी पक्ष्यांचे चित्र आलेले आहे. आता मला निवडायचं आहे. या ठिकाणी आता मला एक एक निवडावं लागेल. या ठिकाणी मी आता चिमणी हे निवडलेलं आहे बघा. निवडल्यानंतर हे आता आपल्या क्लिपबोर्डवर आलेलं आहे. मला या ठिकाणी याला मी मोठं केलेलं आहे. या चित्राला मोठं केल्यानंतर आता याला मला इन ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशन याला द्यायचं आहे. याचं ड्युरेशन सुद्धा मी आता ठरवलेलं आहे बघा. पुन्हा आउट ॲनिमेशन मी याला देणार आणि याचं टायमिंग सुद्धा मी ठरवणार. आता ही जी खालची लेअर आहे, आपण जी चित्राची लेअर टाकलेली आहे, या लेअरला जे एक बॅकग्राऊंड आपण खाली दिलेलं आहे मी तेवढं याला लांबवणार आहे, म्हणजे जेणेकरून आता बघा. आता हे चित्र आल्यानंतर मला याचं नाव टाईप करायचं आहे. मी पुन्हा काय करणार, या लेअर वर जाणार, यावरती टेक्स्ट निवडणार आणि त्या चित्राचं नाव आता मी टाकणार आहे बघा, चिमणी. हे नाव आता बघा आपल्या बोर्डवर आलेलं आहे. आता मी याला मोठं करणार आहे. आता मला ज्या ठिकाणी हे नाव हवं आहे त्या ठिकाणी हे निवडणार आहे. तर टेक्स्ट फॉन्ट मी चेंज करणार आहे. मग आता हे ड्राइड सन बोल्ड हे टेक्स्ट या ठिकाणी निवडलेलं आहे. आता यात हे शब्दाचं नाव जे कलर आहे, टेक्स्ट कलर आहे, हे टेक्स्ट कलर मला आता चेंज करायचा आहे बघा. आता मी याला रेड कलर दिलेला आहे. आता बघा, आपल्याला जर या शब्दाच्या खाली जर आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड चेंज बदलायचं असेल तर आपण याचं बॅकग्राऊंड सुद्धा आपण चेंज करू शकतो किंवा देऊ शकतो आपण. आता या ठिकाणी बघा, हे शब्दाची जी लेअर आहे ही लेअर आपल्याला या चित्राबरोबर करायची आहे. म्हणून या लेअरला मी टच करून त्याला दोन्ही बाजूने सारखं केलेलं आहे बघा आणि या ठिकाणी मी थांबवलेलं आहे. आता या ठिकाणी मी पुन्हा माझा व्हिडिओ हा प्ले करून पाहणार आहे. आता या ठिकाणी प्ले झालेला आहे माझा व्हिडिओ. आता या ठिकाणी बघा, हे चित्र आणि शब्द या ठिकाणी आलेला आहे. आता शब्दाला बघा, जे इन ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन याला आपण देणार आहोत स्केल अप. याचं टायमिंग सुद्धा मी ठरवणार आहे. ठरवल्यानंतर बघा या ठिकाणी डाऊन या ठिकाणी हे ॲनिमेशन मी याला दिलेलं आहे. आता या ठिकाणी हे झालेलं आहे. या ठिकाणी बघा, एक चित्र आणि शब्द. आता मला दुसरं चित्र निवडायचं आहे. मी पुन्हा लेअरवर जाणार, इमेजवर जाणार आणि मला गॅलरी मधून चित्र मला निवडायचं आहे. आता मी या ठिकाणी चित्र कबुतराचं निवडलेलं आहे बघा. हे आपल्या क्लिपबोर्ड वरती आलेलं आहे. याला मी मोठं केलेलं आहे. आपल्याला जेवढं मोठं करायचं तेवढं आपण मोठं या ठिकाणी करू शकतो. आता याला इन ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशन आपण नेऊन टाकूया. साधारणतः 2 पॉइंट. मी पुन्हा या लेअरवर जाणार, आउट ॲनिमेशन याला दिलेलं आहे आणि याचा टाइमिंग सुद्धा त्या ठिकाणी तेवढंच केलेलं आहे. आता ही जी चित्राची लेअर आहे, या चित्राची लेअर मी या बॅकग्राऊंड सोबत पुढे नेणार आहे. आता याचं नाव मला आता टाईप करायचं आहे, कबूतर. मी लेअरवर जाणार, पुन्हा टेक्स्टवर जाणार आणि आता या ठिकाणी मी नाव टाकणार आहे कबूतर.
पुन्हा ओके करणार. आता स्क्रीनवर आलेलं आहे नाव आपलं. मी या ठिकाणी आता याला बाजूला करणार आहे. थोडंसं बाजूला केल्यानंतर याचा कलर सुद्धा मी चेंज करणार आहे. आता टेक्स्ट कलर या ठिकाणी मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे. याचा फॉन्ट सुद्धा मला आता चेंज करता येईल. ड्राइव्ड स्पंज बोर्ड हे चेंज केलेलं आहे मी या ठिकाणी. आता हे जे चित्र आहे खालचं, हे चित्र मला थोडंसं सरकवायचं या ठिकाणी. हे मी सरकवलेलं आहे आणि नाव सुद्धा या ठिकाणी आता व्यवस्थित दिसत आहे. आता या शब्दाला मला इन अॅनिमेशन आणि आउट अॅनिमेशन द्यायचं आहे. अगोदर मी सुरुवातीला चित्राबरोबर हे लेअर वाढवणार आहे, थोडीशी बरोबरीला करणार आहे. केल्यानंतर याला मी आता इन अॅनिमेशन आणि आउट अॅनिमेशन या ठिकाणी देणार आहे. स्केल अप आणि डाऊन अप. आपल्याला जे हवं असेल ते अॅनिमेशन आपण याला देऊ शकतो. आता आपण तात्पुरतं या दोनच चित्राचं घेऊया. आता आपल्याला याचं रेकॉर्डिंग करायचं आहे. बघा, रेकॉर्डिंग करायचं म्हटल्यानंतर या राऊंड वरती ऑप्शन आहेत. क्लिअर आहे, मीडिया ब्राउझर आहे, ऑडिओ आहे आणि व्हॉइस आहे. जर आपल्याला ऑडिओ वगैरे द्यायचं असेल, आपण रेकॉर्डिंग वगैरे केलेली असेल तर आपण ते निवडू शकतो. तर मला व्हॉइस म्हणजे याला आवाज द्यायचा आहे आपल्या व्हिडिओला. म्हणून आता या ठिकाणी मी व्हॉइसवर क्लिक केल्यानंतर आता स्टार्ट बटनवर मी क्लिक करतोय आणि मला आता रेकॉर्डिंग करायची आहे. चित्र व शब्द, चित्र व शब्द. निर्मिती प्रेमचंद राठोड सर. चिमणी, 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 कबूतर, 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 कबूतर. आता या ठिकाणी मी थांबवत आहे आणि बघूया. आता ओके करू याला. ओके केल्यानंतर आता हा जो व्हिडिओ आहे, आता हा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे. बघा, या ठिकाणी हा व्हिडिओ या ठिकाणी तयार झालेला आहे. आता या उजव्या बाजूला बघा, आपल्याला या ठिकाणी हे जे शेअरचं बटन दिसते आहे, त्या ठिकाणी मी याला टच करणार आणि त्याला सेव्ह करणार आहे. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह व्हिडिओ टू गॅलरी मी याला टच केल्यानंतर बघा या ठिकाणी गुगल प्ले कनेक्शन फेल म्हणते. या ठिकाणी ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मी याला फ्रीच्या बटनवर याच्यावरती क्लिक करणार आहे. या ठिकाणी आता फुल एचडी आपल्याला ज्यामध्ये सेव्ह करायचं आहे क्वालिटीमध्ये, मला आता फुल एचडी मध्ये सेव्ह करायचं आहे म्हणून मी याला टच करणार आहे. टच केल्यानंतर आता बघा या ठिकाणी एक्सपोर्टिंग प्रोजेक्ट हे या ठिकाणी झालेलं आहे. आता या ठिकाणी एक्सपोर्टिंगला प्रोजेक्टला बराच वेळ लागत असल्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. एक्सपोर्टिंग झाल्यानंतर या व्हिडिओची जी एमबी आहे ही व्हिडिओची एमबी जास्ती होणार आहे आणि म्हणून त्याला आपण नंतर व्हिडिओ जिप मध्ये किंवा व्हिडिओ शो मध्ये याला आपण कॉम्प्रेस करून याची एमबी आपण कमी करू शकतो. धन्यवाद. प्रेमचंद राठोड .blogspot.in माझा मोबाईल नंबर आहे 94 150 672. नक्कीच आपल्याला हे आवडेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.